टेक्निकल टेस्टिंग आपण करतो आहोत। सगळ्या प्रकारची त्याची तयारी झालेली आहे। टेक्निकल टेस्टिंग हा टप्पा प्रवाशांकरता खुला करण्यात येईल। आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपला जो वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे। आधी काही लाईन्स आपण अंधेरीपर्यंतच्या सुरू केलेल्या आहेत। हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे। पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासून तर अगदी शेवटच्या टोकावर बांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेसवर करायची आहे। त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहे। या प्रकल्पाचं सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर MMR रिजनमध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फ्लायओव्हर आणि मेट्रो एका पिलरवर किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यामुळे विशेषतः मीराबाईंचा सारखा जो आपला एरिया आहे त्याच्या डिकंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा टप्पा होणार आहे। पलीकडे आपल्याला कल्पना आहे की डोंगरीपर्यंत हा सगळा टप्पा नेताजी सुभाषचंद्रपासून मैदानापासून जाणार आहे आणि तिकडे याचंच एक्सटेन्शन विरारपर्यंत आपण देतो। म्हणजे लवकरच विरारपर्यंत आपल्याला या ठिकाणी मेट्रोचा प्रवास येईल। त्यासोबत विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात जोडल्या जात आहेत आणि म्हणून सोल्युशन या माध्यमातून की MMRDAचं या ठिकाणी अभिनंदन करतो की MMRDAने हा टप्पा सुरू केला। अधिक वेगानं आता याच्या पुढे आम्ही काम करू आणि 50 किलोमीटर पुढच्या वर्षी 65 किलोमीटर अशा प्रकारचे टप्पे हे आपण ठरवलेले आहेत की एवढं नेटवर्क आपण डिलिव्हर करू। आणि मेजर नेटवर्क जे आपण 2019 पासून सुरू केलेलं आहे 15 ते 19च्या मध्ये हे सगळं नेटवर्क 27च्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे। जेणेकरून मुंबईमध्ये मध्ये लोकांना प्रवासाकरता अत्यंत त्या ठिकाणी फायदा होईल। आज मी MMRDAचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन त्याचाही विचार करू। तसं वाढवणजवळ आपली बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील येत आहे त्यामुळे त्याच्याशी काही इंटिग्रेशन हे आपल्याला मेट्रोचं करावंच लागणार आहे। त्या संदर्भातलं प्लॅनिंग आपलं चाललेलं आहे। काही ठिकाणी आपण याला जाणार आहोत विरारला त्यावेळी काही ड्युअल स्ट्रक्चर तयार करता येतील का या संदर्भात मागे देखील आम्ही त्याची पडताळणी केली आहे। तशी पडताळणी निश्चितपणे
आपण विरारपर्यंत येण्याचा जो आपला प्रस्तावित आहे त्यामुळे मुंबई यवतमाळ आणि इकडे आपण मुंबई यवतमाळ गेलो की रायगड असा उस्मानाबाद आणि मला एक सांगायचं आहे की या मेट्रोच्या वेळेस जेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन करावं लागलं मेट्रो फिजिकल नाही त्याला ही मेट्रो होऊ शकत नाही रायडरची कमी आहे परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांच्या काळामध्ये आम्ही देखील पालकमंत्री होतो आणि मग 2018 हे मेट्रोचं सरकार आलं सगळ्यांची सरकार तेव्हा थोडा ब्रेक लागला त्याला सरकार आलं आणि मग तो सगळा काढून टाकला आणि मग हे अडथळे दूर केले आणि मुंबईतलं त्याला चालना दिली आणि त्यामुळे 37 किलोमीटरचा मेट्रोचं नेटवर्क आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दर 50 किलोमीटर 60 किलोमीटर त्यामुळे एकंदरीत मुंबई यवतमाळ जो आहे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क या मुंबई यवतमाळमध्ये होईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल रस्त्यावरची ट्रॅफिक जी वाहनं आहेत ती कमी होतील डिकंजेस्ट होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक या पब्लिक ट्रान्सपोर्टवर चांगला आपण देतो या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करतील आणि वाहतूक कमी होत जाईल प्रदूषण कमी होत जाईल आणि त्यामुळे लोक देखील लोकांना दिलासा मिळेल लोक वेळेत घरी पोहोचतील लोक ऑफिसला पोहोचतील पेशंट काम करतील मेट्रोचा अजून फायदा आहे तो फायदा आणि या अंतर्गतामुळे आणि त्यामुळे आधी बुलेट ट्रेनच्या सर हिंदी सर हिंदी सर तुम्ही आता म्हणाला सर हिंदी एकत्र आहे असं मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते तुम्ही त्याला राग आळवत नाही असं तुम्हाला काही शंका आहे का बिलकुल शंका बाळगू नका आमचा अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट सर हिंदी सर हिंदी में बोल दीजिए सर हिंदी सर तक जो मेट्रो का टेक्निकल टेस्टिंग आज यहाँ पर किया जा रहा है इस टेक्निकल टेस्टिंग के बाद कुछ दिनों में इसको पैसेंजर के लिए खुला किया जाएगा इसका विधिवत हम लोग उद्घाटन करेंगे जैसा हम सभी लोग जानते हैं कि मीरा भाईंदर में जो सुभाष चंद्र मैदान है वहाँ से लेकर तो अंधेरी तक पूरी कनेक्टिविटी हम लोगों ने तैयार की है अंधेरी से आगे की कनेक्टिविटी तैयार हुई है मेट्रो लाइन 3 जो इसको कनेक्ट होती है इलाहाबाद तक जाती है और इधर ये जो सुभाष चंद्र मैदान है वहाँ से डोंगरी जैसे डोंगरी में डेपो बनेगा वैसे ही वहाँ से विरार तक एक कनेक्टिविटी हम तैयार करेंगे और इस पूरी कनेक्टिविटी को थाने के साथ जोड़कर एक रूट तैयार होगा इसके कारण मुंबई और एमएमआर रीजन के सारे जो हमारे पैसेंजर्स हैं उनको मेट्रो की एक सीमलेस कनेक्टिविटी मिलेगी। इस स्ट्रेच में सबसे महत्व की बात यह है कि पहली बार एमएमआर रीजन के अंतर्गत डबल डेकर ब्रिज का इस्तेमाल किया गया है जहाँ पर रास्ते के ऊपर उसी पिलर के ऊपर एक रास्ता और जाएगा एलिवेटेड रोड और उसके ऊपर से मेट्रो जाएगी। मुंबई में जो जगह की कमी होती है उसके मद्देनज़र ये एक बहुत अच्छी बात की गई है कि जिसके कारण सीमलेस ट्रैफिक इसके कारण आगे जा पाएगा। कई प्रकार की विशेषताएं इस मेट्रो के माध्यम से यहाँ पर तैयार हुई है। एक बहुत अच्छा रूट इसमें से तैयार हुआ है। साथ में हम लोगों ने तय किया है कि इस साल 50 किलोमीटर और अगले साल 62 किलोमीटर और उसके अगले साल 60 किलोमीटर इस प्रकार से मेट्रो को हम शुरू करेंगे। इसके कारण मुंबई में 2028 से लोगों को बहुत बड़े पैमाने पर मेट्रो इस्तेमाल वो कर पाएंगे
एक सीमलेस ऐसी कनेक्टिविटी उनको मिलेगी। हम सब लोग जानते हैं कि मुंबई का जो ट्रैफिक है उसमें 60% ट्रैफिक ये वेस्टर्न एक्सप्रेसवे पर चलता है। एक और हम लोग वेस्टर्न रोड से उसको डिकंजेस्ट कर रहे हैं, दूसरी ओर मेट्रो से हम उसको डिकंजेस्ट कर रहे हैं। तो मुंबई के जीवन में एक सुगमता आए, ईज ऑफ लिविंग आए, इस प्रकार का ये प्रयास है। मैं MMRDA का अभिनंदन करना चाहता हूँ, उनको बधाई देना चाहता हूँ कि इस काम को बहुत अच्छे तरीके से उन्होंने पूर्ण किया। सीएम सर कल्याण भिवंडी आता आम्ही तिथं एकत्रित आहोत। आम्ही ठिकाणी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे। आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही। कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण स्पीड ब्रेकर काही जाणार नाही। कल्याण भिवंडी बाजू 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 बाजू